महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पोलीस स्टेशन शिरसगाव मोठी कारवाई। रितेश कडू कार्यकारी संपादक अमरावती जिल्हा। शिरसगाव येथील अधिकारी अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की बैतूलमध्ये प्रदेश येथून अमरावती हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार आहे। अशा माहितीवरून पोलीस स्टेशन शिरसगाव येथील अधिकारी व अंमलदार यांनी त्वरित खरपी टी पॉइंट येथे जाऊन नाकाबंदी सुरुवात केली असता पुन्हा गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुटख्याची वाहतूक करणारे वाहन मुक्तागिरी रोडकडे भरधाव वेगाने गेले आहे। अशी माहिती मिळाल्यावरून त्वरित मुक्तागिरी रोडने जात असताना कंटेनर वाहन चालका पोलीस पाठलाग करत असल्याचे समजताच त्याने कंटेनर वाहन रोडवर उभे करून पळून गेला। कंटेनर चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही। सदर कंटेनर वाहन क्रमांक RJ 11 GC 0351 बाबत मिळालेली बातमी खात्रीशीर असल्याने व त्याबाबत संशय बळावल्याने कंटेनर वाहन ताब्यात घेऊन त्याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी भाऊराव चव्हाण यांना देऊन हजर आल्यावर नमूद कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये कपड्याचे बंडल अशा मालाच्या खाली 61 पोत्यामध्ये लपवून ठेवलेला प्रतिबंधित HOT प्रीमियम व दिलबाग प्लस पान मसाला तसेच H5 व A+ सुगंधित तंबाखू त्याची किंमत 20,54,968 रुपये किमतीचा मिळून आला। सदरचा कंटेनर वाहन व प्रतिबंधी पान मसाला व तंबाखू असा एकूण 45,54,968 रुपयाचा माल जप्त करून हरी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक व कंटेनर वाहनाचा चालक यांचे विरू पोलीस स्टेशन शिरसगाव येथे भादवी कलम 188, 272, 273, 328 व अन्न सुरक्षा मानक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर श्री अतुल कुमार नवगिरे, पोलीस निरीक्षक थागुशा श्री तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात प्रशांत गीते, ठाणेदार शिरसगाव पोहवा, पोलीस हवालदार संजय वंजारी, विठ्ठल मुंडे, शेख रशीद, पोलीस नाईक सुधीर राऊत, प्रताप ओलित छेत्री, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नंदरधने, चालक पोलीस हवालदार नंदराम पटोरकर, पोलीस कॉन्स्टेबल अजय कुंभार, पोलीस स्टेशन शिरसगाव यांनी केली। नमस्कार, मी भाऊराव किसनराव चव्हाण, अन्न व औषध प्रशासन कार्यालय अमरावती येथे अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत आहे। आज दिनांक 25/6/2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथून दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की त्यांनी गुटखा, पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा असलेला संशयित कंटेनर ताब्यात घेतला आहे। त्यातील वाहन चालक वगैरे पसार झालेले आहेत, परंतु कंटेनर त्यांनी पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथे आणलेला आहे। तर पुढील शहानिशा करून त्यातील प्रतिबंधित अन्नपदार्थाबाबत पुढील कारवाई घेण्याबाबत सांगितल्यावरून दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथे येऊन पंचासमक्ष सदर कंटेनरची झडती घेऊन त्यातील साठ्याची पाहणी केली असता सदर कंटेनरमध्ये इतर साहित्य म्हणजे बारदाण्याचे पोते आढळून आले। त्यांची सखोल पाहणी केली असता त्यामध्ये हॉट पान मसाला व H5 सुगंधित तंबाखूचे 52 पोते होते। तसेच दिलबाग पान मसाला व A+ सुगंधित तंबाखूचे 9 पोते होते। सदर साठ्याची एकूण किंमत 20,54,968 इतकी आहे। सदर साठा जप्त करून सदर कंटेनरसह व त्यातील इतर मुद्देमालासह
पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथे जमा करण्यात आलेला आहे. सदर साठ्यातून प्रत्येक प्रतिबंधित अन्नपदार्थाचे एक पॅकेट नमुन्याकरता विश्लेषणास प्रयोगशाळेत पाठवण्याकरता घेण्यात आलेले आहे व सदर कंटेनरमधील कागदपत्रांच्या आधारे आरोपींविरुद्ध शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.